शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। अहिल्यानगरमध्ये नव्याने तयार झालेल्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये नागरी समस्यांचा भडीमार झाला आहे। महापालिकेच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीनंतर प्रभाग 5 चे त्रिभाजन करण्यात आले आणि त्यातून प्रभाग 3 तयार झालं। जुन्या प्रभाग 4 आणि 5 चा काही भाग या प्रभागात समाविष्ट आहे। या भागात उच्चभ्रू, मध्यवर्गीय आणि सर्वसामान्य लोकवस्ती असूनही विकास कामांची गती मात्र अत्यंत मंद असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। नागरिकांनी स्पष्ट सांगितलंय की प्रभागात समस्या वाढत आहेत पण उपाययोजना दिसत नाहीत। महापालिकेने या गंभीर मुद्द्याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली आहे। अहिल्यानगर शहरात वाहतूक नियोजन, पार्किंग व्यवस्था, एकेरी वाहतूक आदींचं नियोजन करत 36 रस्ते व जागांवर पे अँड पार्क सुविधा व त्याचे दर, नो पार्किंगच्या दंडाचे दर हे तत्कालीन महासभेने सभेत ठराव करून मंजूर केलाय। त्यानुसार सर्व प्रशासकीय प्रक्रिया निविदा प्रक्रिया होऊन या धोरणाची अंमलबजावणी झाली आहे। ठेकेदार संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून शुल्क वसुली सुरू करण्यात आली आहे। नो पार्किंग झोन मध्ये लावण्यात आलेल्या वाहनांवर दंडात्मक व जप्तीची कारवाई होत आहे। कारवाईबाबत नागरिकांनी माहिती विचारल्यास कर्मचाऱ्यांनी योग्य ती माहिती द्यावी, नागरिकांची वर्तणूक चांगली ठेवावी अशी सूचना आयुक्त तथा प्रशासक यशवंत भांगे यांनी दिल्या। अहिल्यानगरच्या बहिरवाडी येथील 25 वर्षीय अंकुश हेमंत काळे या तरुणावर किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून जेऊर गावाजवळील टोल नाक्यावर चाकूने वार करून त्याला जखमी करण्यात आलं। ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून त्या प्रकरणी तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। अहिल्यानगर महापालिकेकडून भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी आयोजित या उपक्रमात स्वास्तिक चौक ते कॅनेटिक चौकापर्यंत संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला। स्वच्छ भारत स्वच्छ शहर या संकल्पनेतून नगरपालिकेने हा उपक्रम हाती घेतला। महापालिका कर्मचारी, स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिकांनी मिळून रस्त्यावरील कचरा उचलणे, प्लास्टिक वेगळे करणे आणि परिसर स्वच्छ करण्याचं काम केलंय। या मोहिमेमध्ये देशभक्तीचा संदेशही देण्यात आलाय। सुंदर, स्वच्छ आणि प्रगतशील अहिल्यानगर हा या मागचा प्रमुख उद्देश असल्याचं प्रशासनाने सांगितलंय। अशा उपक्रमामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती वाढत असून पुढील काळातही असे उपक्रम नियमित होणार असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलंय। अहिल्यानगरच्या नागापूर येथील एमआयडीसी परिसरातील एका बँकेत वृद्धेची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। 15 नोव्हेंबर रोजी सकाळी जवळपास 11 वाजता बाळू वरंगळे हे आपल्या खात्यातून 39,000 रुपये काढत होते। त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने पैसे मोजून देण्याचा बहाणा करून त्याच्याजवळील रक्कम हाताळली। रक्कम परत देताना त्या व्यक्तीने हुशारीने 14,000 रुपये वेगळे काढून ठेवले आणि तेथून पसार झाला। घटना लक्षात येताच वरंगळे यांनी तक्रार दिली असून पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे। या प्रकारामुळे परिसरात चिंता व्यक्त होत असून बँकेत वृद्ध आणि सर्वसामान्यांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। शहराची खबरबातमध्ये तेच सांगतोय, तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।